आप निकलिए, आप निकलिए, आप निकलिए। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। नाशिकमधील सभा आटोपल्यानंतर मोदी यांची मुंबईतील कल्याणमध्ये सभा झाली। या सभेमध्ये बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदी यांचं भाषण संपण्याआधीच निघून गेले। मी इथे पाहतो, तुम्ही पुढे जा, असं मोदी एकनाथ शिंदे यांना म्हणाले। मात्र नेमकं काय घडलं आणि एकनाथ शिंदे कुठे गेले? मोदींचं भाषण सुरू असतानाच त्यांना स्टेज का सोडावं लागलं, बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। ते झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे। नाशिक आणि कल्याणमध्ये सभा सुरू होती। त्यानंतर मुंबईमध्ये अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज असा रोड शो देखील होणार होता। नाशिकमधील सभा आटपून मोदी कल्याणमध्ये आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झाल्यावर पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली। भाषण सुरू असताना शिंदे अचानक उठले आणि स्टेज सोडून जाऊ लागले। नेमकं झालं काय, कुणालाच काही समजलं नाही। त्यानंतर मोदींनीच सांगितलं, मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये मला जायचं आहे, तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही येणार आहेत, त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी शिंदे यांना मध्यातूनच निघावं लागणार आहे, असं सांगत तुम्ही जा, मी इथं सांभाळतो, असं मोदी शिंदे यांना म्हणाले। त्यावेळी मोदी मोदी अशा घोषणा दिल्या गेल्या। मुझे इसके बाद मुंबई के कार्यक्रम में पहुंचना है। माननीय मुख्यमंत्री जी भी वहां रहना चाहते हैं और इसलिए उनको बीच में से निकलना होगा ताकि वो वहां पहुंच पाए। तो मैं शिंदे जी को प्रार्थना करता हूँ, आप निकलिए, मैं यहाँ संभाल लूंगा। मोदींचा आज मुंबईत रोड शो होणार असल्यामुळं आर्थिक राजधानीमध्ये मोठा बंदोबस्त देखील बघायला मिळाला। जे लोक ज्यांनी पिढ्यानपिढ्या गरिबी हटाव असे खोटे नारे दिले आणि प्रत्येक निवडणुकीत अफीम गोळीचा हार, नेहरूंपासून 2014 निवडणुकीपर्यंत गरिबांचा अफीम माळ जपायचे, हाच यांचा खेळ चालायचा। ज्यांनी भ्रष्टाचार शिष्टाचार बनवला होता, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकासाच्या बजेटमध्ये छेद दिला, फाळणी विचार केला, बजेटमध्ये हिंदू बजेट आणि मुस्लिम बजेट हा विचार त्यांनी केला। त्यामुळं काँग्रेसला निवडून द्यायचं नाही आणि भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायचं, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं। अशा प्रकारे ते काँग्रेसवर देखील बरसले आणि एकनाथ शिंदे यांना स्टेज सोडून का जावं लागलं तो किस्सा देखील सांगितला। तुम्हाला काय वाटतंय? नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांना स्टेज सोडून जाणं गरजेचं होतं का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।